शेवटचा सामना असेल कोपरखंड 11 विरुद्ध सारसोळे 11 सारसोळे. तर नाणेफेकाचा कॉल जिंकला कोपरखर्न 11 कोपरखर्न. तर मी तर काय स्वीकारशील गौरव? क्षेत्ररक्षण. जर मागच्या सामन्यात विचार केला 55 धावा चेस करण्यात तुम्ही मजल मारली, काय बोलशील मागच्या सामन्याबद्दल? काय रणनीती असेल या मागच्या या मॅच मध्ये आता? नक्कीच मागच्या मॅचमध्ये थोडा बॉलिंग परफॉर्मन्स थोडा डाऊन होता, पण अजिंक्य असेल आणि मयुरेश चांगली बॅटिंग केली, त्यामुळे आम्ही मॅच जिंकलो. ह्या मॅचला आम्ही म्हणजे कमीत कमी स्कोरमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू गौरव. तर विराज मी तुझ्याकडे येतोय. जर विचार केला या सामन्यात आता खूपच चांगली फलंदाजी केली होती, तर काय बोलशील या सामन्यात काय रणनीती असेल आणि काय चेंजेस असतील तुमच्या या मॅच मध्ये? चेंजेस काय नसतील, आम्ही थोडा चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. खूप मिस फिल्डिंग होते आणि क्षेत्ररक्षण पण थोडा सुधारण्याचा प्रयत्न करू. तर ऑल द बेस्ट असेल विराज. थँक्यू. तर आता होणारा सामना सारसोले 11 सारसोले विरुद्ध कोपरखर्न 11 कोपरखर्न. आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल, 5 षटकांचा सामना असेल. कुठला संघ जाईल सुपर 6 मध्ये? तर जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये थेट आमचे लेजंड कॉमेंट्री कर संतोष सँडी सर. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. Thank you so much, Akshay. खूप खूप आभार. And Vignesh Madvi, the sweet sound of नवी मुंबई, यांना आपण ऐकलं. श्रीकृष्ण मित्र मंडळ दिबा कोलीवाड आयोजित स्मृती चषक सीझन 54 आहे आणि त्यामध्ये चाललेलं एक जबरदस्त सदाभाई क्रिकेटचे या मॅचेस. ऑल ट्रॉफीज प्रेझेंटेड बाय माय बेस्ट फ्रेंड अँड माझा भाऊ प्रकाश मडवी यांनी प्रेझेंट केलेले ट्रॉफीज आकर्षित करत आहेत. आपल्या पिताश्री किसन मडवी यांच्या पित्यार्थच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून त्यांच्या नावाने 77 सालाप्रमाणे याही वर्षी मात्र प्रेझेंट केले आहेत जय भवानी मित्रमंडळ श्रीकृष्ण मित्रमंडळाचे आमचे अध्यक्ष आणि माझा जीवलग मित्र माझा भाऊ प्रकाश मडवी याने 60,000 प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये पाहिलं तर 24 संघ स्पर्धेत उतरलेले आहेत. 8 संघ आज खेळताना, उद्या 8 संघ खेळतील, परवा 8 संघ, असे 24 संघ 4 दिवसामध्ये आमने सामने भेटतील. त्यामध्ये सुपर 6 मध्ये पहिला पोहोचलेला संघ अर्थात डेनिस एलिमन नेरूळ आपला प्रवास सफल केलेल्या मॅच मध्ये जाऊ. आजचा शेवटचा मॅच कोपरखेडणे 11 कोपरखेडणे आणि सारसोळे 11 सारसोळेच्या दरम्यान 5 ओव्हरची मॅच. टॉस जिंकले गौरव बडदेचं कॅप्टन ऑफ द टीम कोपरखेडणे. यू चूज द फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आघाडीची जोडी पाहिले तर गणेश आणि दीपक. काय बॅटिंग केली दीपक. प्रत्येक सिलेक्टिव्ह स्ट्रोक घेतले, कोणतेही हराकारी मात्र केली नाही. वेळेवाडे फटके न मारता शास्त्र शुद्ध अशी फलंदाजी केली आणि सामना खेचून आणला. सारसोले 11 सारसोले. डिक्लेअर केलं मॅन ऑफ द मॅच दीपक वैती अलॉंग विथ द गणेश. 16 चेंडू मध्ये 40 धावांची ही नाबाद खेळी, संयमी खेळी, संकटमोची खेळी केली संघासाठी. तारानाथ ठरताना किताब घेऊन गेला मॅन ऑफ द मॅच. कमलजीत सिंग रंधावा पॉवर प्लेच पहिलं ओव्हर टाकण्यासाठी सज्ज. कॉमेंट्री बॉक्स एकमेव एंड वापरली जाते आणि समोर आहे अर्थातच खेळण्यासाठी सारसोले 11 सारसोले. सारसोले कडून दीपक. गणेश आहे स्ट्राइकला. पॉइंट कबर शॉट एक्स्ट्रा क्रॉस सिली बीट ऑफ इनसाइड द सर्कल 38. चांगला चेंडू. दॅट इज अ लवली सुपरली. गुडलेने टप्पा पडल्यानंतर राईज झाला चेंडू. हुक करण्याचा प्रयत्न अपुरा होता. सिंगल मिळते. सिंगलने खातं खोलते एवढे गणेश. खातं खोललं जातं सारसोले 11 सारसोले संघाचा सिंगलने. बिनगडी बाद 1. 5 ओव्हरची मॅच आहे हे लक्षात असू द्या. वेळेचा थोडा फटका बसला मी म्हणेन, कारण उशिरानं स्टार्ट झाला. नाहीतर सर्वच्या सर्व मॅच हे 6 ओव्हरच्या खेळण्यामध्ये आम्हाला खेळवण्यात यश आलं होतं. पण सातत्याने येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आम्ही 6 ओव्हरच्या मॅचेस खेळू आमचा निर्धार आहे, आमचा निश्चय आहे. मनाशी ठरवलंय, पण त्यासाठी मात्र शिस्त राखावी लागेल. पहिल्याच मॅच मध्ये 5 धावांची पेनल्टी लावण्यात आली गर्जना 11 कोपरखेडणे संघाला. शिस्तही राखावीच लागेल, अदरवाइज पेनलाइज केला जाईल. राइट आर्म उर्दू विकेट कबल. एक कम्स इन बोर्ड राइट आर्म उर्दू विकेट टू गणेश.
लवली बॉल आहे, सुपर डिलिव्हरी, चांगला चेंडू, अतिशय योग्य दिशेने लाईन होती, गुडलँडवर लाईन अँड द अपसाइड ऑफस्टोन जस्ट द बीट टू द बॅट्समन गणेश अँड गॅदर बिहाइंड द स्टंप विनेश. चांगलं मात्र विकेट कीपर केलं, एक अपडी बॉल सोडला, प्रॉपर लाईन होती, लेंथ होती, ही दिशा मात्र गेला का रूम मिळत नाही, जस्ट आउट ऑफ द स्टंप अँड राईज सुपर बॉलिंग बाय कबलजीत सिंग रंधवा. द बॉलिंग मार, 2 चेंडू झाले, एक फक्त धाव खर्च केले, खातं खोलताना गणेशच्या खात्यात. तिसरी डिलिव्हरी, जो जिंकेल तो सुपर 6 मध्ये पोहोचणार हा दुसरा टीम. टनेल फटका तडाखा, शॉर्ट पूल इज ऍब्सोल्युटली सक्सेसफुल. बॅट मधून तडाखा गणेशचा 6 रन. कारल्याचे ये डोंगराला थँक्यू सो मच. चांगले 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 क्वालिटी डीजे ऑपरेटर आहे आदेश. राईट आहे मोर द विकेट. पुन्हा एकदा मिळणार नेक्स्ट टर्मला चेंडू आल्यानंतर अंगावर आला होता, हुक करण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे सिंगल मिळते गणेशला. 40 वर गेलाय वय आणि एक 45 वर्षाने मात्र आज गाजवलं. एकविरा कासर वडवली टीम कडून विनायकने. अर्धशेत सोडलं, पिचिंग झाला जस्ट ऑफ द नेक्स्ट टर्म. दिशा पात्र गुरुनाथ पाटील वरचा इशारा केलाय. अतिरिक्त धाव मात्र मिळेल, धावून मिळेल सरसोले 11 संघाच्या स्कोर मध्ये 9 धावा आहेत स्कोर वरती. पहिला ओट टाकताना गोलंदाजच्या मार्गावर कबलजीत सिंग रंधवा फ्रॉम कोपरखणे 11 कोपरखणे. पॉइंटला एक कव्हर पॉइंट शॉट एक्स्ट्रा कव्हर सिली मिड ऑफ. राईट आर्म ओव्हर द विकेट. बदललेला पुढे येऊन सरसावून मला फणफणून ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह केला. इथे मात्र फंबलिंग झालं होतं, पण ऐन मुकाच्या क्षणी अनिकेत चव्हाण सावरलं स्वतःला आणि तिथेच मला डायरेक्टली चेंडू फेक केली गोलंदाजाच्या हातामध्ये. सिंगल मिळते स्ट्रोक वरती गणेश मडबीला. गणेशाचा पाहिल्या पूर्ण 5 चेंडू जर पाहिले तर 5 चेंडू गणेश खेळलाय. लास्ट डिलिव्हरी कबलजीत सिंग रंधवा इन दिस फर्स्ट ओव्हर कमिंग बोल टू राईट अप टू विकेट टू दीपक. चांगला चेंडू अतिशय इनसाइड होण्याचा प्रयत्न, रीड केला. हालचाली पाहणे गरजेचं असतात गोलंदाजा. चांगल्या ओव्हरची समाप्ती, फक्त या ओव्हर मध्ये 10 धावा खर्च केल्या, यश मात्र मिळालं नाही. एंड ऑफ द पॉवर प्लेचा फर्स्ट ओव्हर 10 विदाउट लॉस सरसोले. लास्ट मॅच टुडे. थैंक यू गुपेश ने मला आठवणी झालं की आप जियो हजारों साल चेतन साल के दिन हो 50,000 लंबी उम्र लग जाए. चेतन आपको 1 वर्ष समाप्ती झाले, धावा आहे तर 10 बिनगडी बाद. स्वप्नील देशमुख बॉलिंग मार्कवर यावर करण्यात मात्र काय जबरदस्त फ्लिक्स हातामध्ये. चेंजेस झाल्या मात्र आला मैदानामध्ये दुसरी मॅच खेळण्यामध्ये झेल घेऊन गेला जीवन गोपाले. पहिली सफलता मिळून देते टीम आणि गोलंदाज स्वप्नील देशमुखला. पहिली सफलता. बॅक टू द पवेलियन गणेश बडवी इन द आउट. यश पाटीलचं कौतुक वाटतंय. काय स्पर्धा गाजवली आहे. नवतरुण गोलंदाज शिवम मल्हारी मार्तंड याच्यामध्ये काय गोलंदाज स्पेल टाकले. 2 मॅचेस इम्प्रेस केला तो आमच्या साथीला स्कोर म्हणून. लो फुलटा तो बॉल बॅक टू ड्राईव्ह गॅदर करत आलं नाही. फॉलो थ्रू मध्ये यावेळेला स्वप्नीलला सिंगल मिळते. यावेळेला दीपकच्या खात्यात सिंगल जाईल. खातं खोलते दीपक. 1 धावसंख्येने संघ जातोय 11 एक गडी बाद. आजचा हा शेवटचा मॅच डिक्लेअर ही दुसरी टीम सुपर 6 मध्ये पोहोचणारी दिलीप मोती चषक 2022 सीझन 24
आपल्या भेटीला घेऊन आले श्रीकृष्ण मित्र मंडळ दिवा कोळीवाडा. शानदार, वजनदार, दमदार आयोजन. दुसऱ्या ओव्हरचा पुढला चेंडू ऑफ साइड ऑफ सम लवली बॉलिंग यार. नॉट टू ट्राय टू प्ले बाय विराज तांडेल. प्रयत्न केला नाही, पोचच्या बाहेर जरूर होता, पण कुठेतरी पदेला दाखवलं होतं, फुटबॉलचा वापर केला असता तर अशक्य गोष्ट शक्य होऊ शकली असती विराजला. स्वप्नील टू विराज, लांब फटका टोळावून दिलाय. ताकद प्रॉपर आहे, जीवन गोपाळायला बघण्याशिवाय दुसरं काहीच करता येत नाही स्ट्रोक वरती. दॅट इज द मॅक्सिमम 6 रन. आपल्यासाठी ठेवून गेल्या, कौतुक वाटतं. अजरामर गीत, ग्रेट. लता मंगेशकर, लता दीदी, भारतरत्न. दॅट इज अ लवली स्ट्रोक. 7 धावा मिळतील. चांगला फटका होता विराज तांडेल. ओ सब डिसमिसल, नॉट फाइंड द गॅप. एक्झॅक्टली द सॉफ्ट डिसमिसल होता ना, झेल देऊन बसला गौरव बर्देच्या हातात. शॉर्ट स्ट्रायकवर कट गौरव बर्दे, बोल बाय स्वप्नील देशमुख. स्वप्नीलला मिळाली दुसरी सफलता. फलंदाज परतला विराज तांडेल बॅक इनटू द पॅव्हेलियन. गडी क्रमांक दुसरा बाद. स्कोर आहे 17 2 गडी बाद. दाद द्यावा लागेल आदेश. वॉट अ लवली हात की सफाई विथ मोहम्मद रफी, किशोदा, मोहम्मद रफी अँड मुकेश या त्रिकोटी ग्रेट लिजंड बरोबर काय ताळमेळ असायचा दिदींचा, तोड नव्हती. अंकीय विकेटचं पतन झालेलं परतलाय उदय तांडेल यांचा सुपुत्र अर्थात विराट. बॅक इनटू द पॅव्हेलियन लागला हैदरा सरसेल 11 संघाला 17 धावसंख्येवर. पहिला 0वर, दुसरा 17वर. पहिला 10वर माफ करा आणि दुसरा 17वर. यावेळेला बॅटिंग क्रमांक 4वर येतोय. त्याची कमर दुखत असताना कमर पट्टा मी पाहिला मिथूनचा, दुःख वेदना घेऊन खेळतोय. आणि नुसतं खेळत नाही तर मागच्या मॅचमध्ये त्याने मॅच मध्ये आणलं खऱ्या अर्थाने सारसोल 11. चांगली साथ दिली दीपकला. दीपक बरोबर मात्र जवळजवळ 4 चेंडू मध्ये 12 धावा चुकल्या. आउट इनसाइड. इथे मात्र इलिमिनेशन मिळत नाही. जी पॉवर होती ती जनरेट झाल्यास आणि सरळ मात्र सोप्पा झेल देऊन गेला. आल्या माघारी परतला पावली तंबूच्या आसऱ्याला. मिथून वैती बॅक इनटू द पॅव्हेलियन. गडी क्रमांक सारसोले 11 सारसोलेचा तिसरा बाद. 3 गडी बाद 17. 17 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. लागेल पायलट. नवी मुंबईचा पहिला क्रिकेटर पायलट स्वप्नील देशमुख. धावा खर्च केले फक्त 7 आणि हादरे दिले सारसोल संघाला 3. 7 धावा 3 गडी बाद. त्याची नपी दिली सट्टिक लाईनवर रोखून धरलं. चुकामधून शिकावं लागतं. चुकामधून शिकलाय स्वप्नील, कारण मागच्या मॅच मध्ये पाहिलं तर झोडपून काढलं होतं 3 प्रमुख गोलंदाजांना. त्या चुका त्याने पाहिल्या पूर्णपणे. युट्यूब वरती कदाचित पाहिल्या असेल. प्रशिक्षक सतीश रावतनं त्यांना चांगलं कोचिंग केलं. त्यानंतर कुठे कुठे चुका झाल्या ते मात्र समजावलं. आणि दुसऱ्या मॅच मध्ये व्हॉट अ लवली बॉलिंग अनालिसिस बाय कोपरखेडने 11. 2 ओव्हरचा खेळ संपला. 17 3 गडी बाद. नाव कवलजीत सिंग रंधवा. हिज 2 and team tied over. Very first delivery right up for the wicket. आपटी बार सोडताना खांद्याचा अतिरिक्त वापर केला. नॉट रिलीज द प्रॉपर.
नतीजा वाईड. एक्स्ट्रा मुनाव एक्स्ट्रा धावमुळे धावसंख्या आणि 17 धावा खूपच नुकसानकारक ठरत होता सारसोले 11 सोलसोल संघाला. तो हटला गेलाय. धावसंख्या 18 3 गडी बाद. कबल लो फुलटा प्रॉपर उडता आला नाही. जेलला खाली थोडा गेलेला होता आणि केचवान तोल बरोबर राखला. झेल टिपला. फलंदाज मात्र मोठा मासली मात्र लागली हाती. कबड्डी सिंग रंधवा पहिला मॅचचा मानकरी ठरलेला मॅन ऑफ द मॅच परतला अस्र्याला तंबूच्या. दीपकपती बॅक इन टू द पॅव्हिलियन. चार गडी बाद. पासष्ट धावा. दॅट इज द मॅच विल बी टफ. 65 टार्गेट इज गुड. हो 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 हो. टप्पा जरूर मध्यावर होता. त्याच्यानंतर इन स्विंग हे मारक ठरला. दिशाहीन मारा वाईड. अर्थातच या चेंडूवर घोषणा करताना गुरुनाथ पाटील. एक्स्ट्रा नाव मोठं स्कोर सालसोले 25. थर्ड वन फॉर ग्रेस. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये तिसरा ओव्हर टाकताना आपला दुसरा गुड बॉलिंग ऍब्सोल्युटली इज अ व्हरायटी. इट इज सुपरबली गेम. आकलींचा चेंडू प्रॉपर गेला सरळ बीट करून स्विंग इन द मिस. प्रदीप बडे या फलंदाजाला. हातामध्ये विकेट किपर भिनेश. शॉट पॉइंट ला एक क्षेत्रक्षण. एक शॉट एक्स्ट्रा कबा. मयुरेश इज स्टँडिंग विथ शॉट एक्स्ट्रा कबा. राईट मोर द विकेट. हॅप ला मात्र उंची जास्ती लांबी कमी. दुसरा झेल. हा पहिल्या मॅच मध्ये नव्हता जीवन गोपाले. हा आला बंटी ज्याने एक चेंडू एक धावा असताना ती मॅच जिंकून दिली. त्याला मात्र बेंच स्ट्रेंथ वर क्रिकेट आहे. होऊ शकतं. टीम मॅनेजरला न घेणारा अवघड असा निर्णय घ्यावा लागतो. एंड ऑफ द थँक्यू सो मच. धावसंख्या स्कोरबोर्डती 25. कबल ऑफसाइड रायझिंग स्ट्रोक. इथे हो खराब क्षेत्ररक्षण बीट केला गौरवला. सप करून चेंडू मात्र उलाडून गेला. 4 धाब्यांसाठी 4 रन. जेंटलमॅन क्रिकेट. वेल डन कोपरखेडणे. इलेवन कोपरखेडणे. नो अग्रीमेंट. तिसरं ओव्हर चालू आहे 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. आज शेवटचा मॅच कोपरखेडणे इलेवन कोपरखेडणे. विपक्ष आहे कुशल 11 कुशल. स्कोर पाहिला तर 2 ओव्हर 5च्या चेंडूची समाप्ती आहे. स्कोर वरती 29.
धावा आहेत 5 गडी बाद. लास्ट टू गो. समोर आहे खेळण्यासाठी गणेश. फेसिंग टू लास्ट डिलिव्हरी कबल. कोट्यामधला शेवटचा हा चेंडू टाकण्यासाठी तिसरा ओट टीम कडून. गुड यॉर्क. ऍब्सोल्युटली गुड डिलिव्हरी. मिडल हँड लेग स्टंपला यॉर्क टाकला. फ्लिंग इन द रिस्ट. स्वेल्ले करून येईल डीप मधून जीवन गोपाल फील्ड करेल. कम्फर्टेबल सिंगल टू द गणेश. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टॉस आल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करताना 10च्या सरासरीने 5 गडी बाद. 30 सारसोळे 11 सारसोळे. ऑफ साइडला मारा गेला होता. चेंडूला दिशा दिली. आउट कॉर्नर मध्ये डीप मध्ये फील्ड करताना गौरव बोर्डे सुपरप्ले फील्डिंग. सिंगल मिळेल गणेशला स्ट्रोक वरती. सिंगल धावसंख्या मात्र जाते पुढे 31 वर. 11 चेंडू अजून हाताशी आहेत. अपेक्षित आहे 65 धावा. 65 धावा तर मॅचला मजा आणेल. गोलंदाज सारसोळे. फुल टॉच होतील लोक. टायमिंग नव्हतं मिळाले. संधीचा फायदा घेता आला नाही. प्रणय बॅटिंग क्रमांक 7 वर आला आहे. 5 धक्के लागले. विचार कर, पहिला विकेट 10 वर, दुसरा 17 वर, तिसरा 17 वर, चौथा 18 वर आणि 5वी विकेट 25 वर. त्याच्यानंतर जोडलं आहे 7व्या विकेट साठी प्रणय आणि गणेशच्या दरम्यान पार्टनरशिप. गुड बॉलिंग यार, गुड बॉलिंग. हालचाली पाहिल्या. ऑफसाईडच्या बाहेर येऊन खेळण्याचा हा बरोबर ऑप्शनला उभा होता. त्यावेळी चेंडू मात्र रिलीज केला योग्य तऱ्हेने. कुठल्याच टप्पापर्यंत चेंडू लो राहिला. बीट करून गेला गणेशला हातामध्ये विकेट किपरच्या. Good shot, proper timing, missile timing, and hit is the over the long on vision area. Charan bat मधून तडाखा गणेश. Charan चार चेंडू झाले 4थ्या ओव्हरचे. सिंगल डॉट. त्याच्यानंतर हपवाली बॉम्पर आली. हपवाली त्याला फेकून दिलं वाईट इस लॉंगच्या डोक्यावरून. अर्थातच कबलच्या डोक्यावरून मस्त पैकी गेला वळवून आउट ऑफ द पार्क. चेरन हे फटके अपेक्षित आहेत डगआउट मध्ये सारसोले 11च्या. खास करून लारा जीव थोड मेहनत करतोय. लारा रवी मेहर कौतुक आहे लारा. या एका गावासाठी समर्पण डेडिकेशन. किती खेळाडूंना मात्र तो फोकस करतोय. राईट आर्म राउंड द विकेट. लेग ब्रेक करताना नो लेग ब्रेक. फिंगर सर रोल करताना जादू चालली नाही अजिंक्यची. लेग साइड द लेग स्टंप वाईड. एक्स्ट्रा मूव. धावसंख्या जाईल पुढे 1ने. 39 वरती. 39 धावा लागते. तब्बल 5 गडी बाद. टॉस हल्ल्यानंतर प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलं कोपरखेडने. 11 कोपरखेडने सारसोले संघाला. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 4थं ओव्हर आपलं पहिलं टाकताना आदित्य बॉलिंग मार्कवर. नाव राईट आर्म राउंड द विकेट. वन फर्स्ट स्लिप बॅकवर्ड पॉइंट शॉट कव्हर पॉइंट. डीप एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑन अँड लॉंग ऑफ. फटका चांगला. तडाखा आला. बीट करून गेला. 2 बरोबर जीवन गोपाले आणि गौरव बोर्देला. सीमेरेषेच्या बाहेर टप्पा ओलांडून 4. चेंडू मात्र केल्याला लागला नाही. पिक करून 2 सीमारेषेच्या बाहेर गेला. 2 फिल्डरना बीट करताना. बॅटमधून चौकार गणेश.
ही आवाज ऐकली त्याच्यानंतर लता दीदीच्या ऐकायला मात्र आवाज मिळाला नाही कारण तोपर्यंत चेंडू आला होता. किशोर दा has given the voice to the Shishi Kapoor. Great. धावसंख्या पोहोचते चौकाराने 43 वर. टाक टाक टकाटक. सुभावली टायमिंग. नो क्वेश्चन. एस मार्क्समन 6 रन. काय बॅटिंग आहे यार. हा दिला मी म्हणून सारसोली संघाला गणेश. तर 4 ओव्हरची समाप्तीने चला स्पीडअप करा. 6 चेंडूमध्ये 22 धावा. व्हॉट अ लवली ताबडतोब खेळी याचं जिवंत उदाहरण देताना मैदानावरती सारसोले 11 सारखेला तारणार. पहिल्या मॅच मध्ये ही भूमिका चूक वटवली होती अर्थातच दीपक पैदीने. यामुळे त्याचबरोबरच्या खेळी मात्र क्रमांक बॅटवर येताना 5व्या ला जबाब खेळ गणेश. 5 ओव्हरचा खेळ मॅच आहे. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. 49 धावा 5 गडी बाद. 5वी विकेट बरोबर 25 वर पडली होती. 24 धावांची अभेद्य भागीदारी 7व्या विकेटला अलॉंग विथ द प्रणय गणेश. सुपर जॉब यार. जोड्या असतात ही भागीदारी महत्वपूर्ण ठरते. अपेक्षित आहे 60-65 15 धावा जर आल्या तर मॅच मात्र अफलातून पाहायला मिळेल. शेवटचा मॅच जो जिंकेल तो मात्र शिरकाव करेल एंटर करेल सुपर 6 दिलीप स्मृती चषक 2022. स्पर्श विकास म्हात्रे बॉलिंग मार. अखेरचा ओव्हर 5व्या ओव्हर मध्ये आपलं पहिलं टाकताना गुड बॉलिंग यार. ऑफसाइड सुपर बॉलिंग यार. मॅग्निफिसेंट डिलिव्हरी. सुरेख गोलंदाजी यार. वडिलांनी क्रिकेट गाजवले याच्या अंतर्गत जी मॅचेस होत्या मित्रांनो 5च्या 5 पारितोषिक वडिलांनी पटकवले होते. विकास म्हात्रे फादर ऑफसाइड ऑप्शन. चांगला चेंडू स्लो डिलिव्हरी. फक्त सिंगल मिळते. सिंगल धावसंख्या जाईल अर्धशतक काढताना सारसोळे 11 सारसोळेची 50 वर 5 गडी बाद 50 25 धावांची भागीदारी प्रणय विथ गणेश. स्पर्श चांगली गोलंदाजी रूम देत नाही. बरोबर चेंडू शरीराच्या जवळ. दॅट इज अ सुपरबली बॉलिंग आहे. थेट वरला वय वर्ष जवळ जवळ 20च्या आसपास. काय गोलंदाजी आहे. कौतुक करीन मी कॅप्टन गौरव बर्दे आणि टीम मॅनेजमेंट सतीश रावत. फोकस केलं 18 वय ला जबाब यार. काय गोलंदाजी चाललेलं आहे. 3 चेंडूने फक्त 2 धावा करतात. चौथा चेंडू घेऊन शेवटच्या ओव्हर मधले स्पर्श राईट आर्म ओव्हर द विकेट. सुपर यार. स्ट्रोक बनवला आणि त्याला उडवलं बरोबर कबलच्या डोक्यावरून 6 धाव्यांसाठी. बॅट मधून तडाखा गणेशच्या 6 रन. धाबा स्कोर बोलती 5 गडी बाद. सुपर बॅटिंग यार. अडचणीत होत्या संकटात होता. संकटातून हटवलं मी म्हणेन गणेशने. सुपर बॉलिंग यार. मॅग्निफिसेंट डिलिव्हरी. कौतुक वाटतं. स्पर्श पॉसिबिलिटी होती झेलण्याचा प्रयत्न जर केला असता मे बी चान्सेस टू द कबलजीत सिंग बट नॉट ट्राय नॉट अटेम्प्ट. अरे हे अपेक्षित असतं कबलजीत सिंग रणवा मोठे खेळाडूंकडून. इथे 2 धाव मिळत आहेत तर धावसंख्या जाते पुढे 59. 5 चेंडू टाकले. शेवटचा चेंडू आहे. लास्ट डिलिव्हरी इन फर्स्ट इनिंग. अखेरचा चेंडू इनिंग मधला खेळण्यासाठी सज्ज. 5व्या क्रमांकावर जाताना जादूबारी फलंदाजी इम्प्रेस केले. प्रभाव सोडला दीपकने. दीपक नंतर अर्थातच गणेश. लास्ट डिलिव्हरी इन दिस इनिंग. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्पर्श काय गोलंदाजी यार. इम्प्रेस केला. जे माझ्या बाजूला बसलाय यश पाटील जो वय वर्ष 18 असेल यश त्याच्या तोडीस तोड अशी गोलंदाजी टाकली. गाजवलं होतं दिवा कोलीवाडा प्रीमियर लीग यशने 2 मॅच मध्ये फक्त 6 धावा. तो स्कोररच्या
एकदम तंतोतंत झुलणारी गोलंदाजी टाकली कोपर खेळण्याच्या या 18 वर्षाचा स्पर्श विकास मातने. वेल डन स्पर्श, लाजबाब. 5 ओव्हर 1 इनिंगचा खेळ समाप्त झालाय. टॉस हल्ल्यानंतर कुशल एलिमन सारसोलने धाबा जमवल्या 5 गडी बाद 59. 62 विन. इम्प्रेस केला. लवली सुपरली 62 विन कोपरखेडणे 11 कोपरखेडणे सुपर 6 मध्ये जाण्यासाठी चाललेला घमासान. त्या दरम्यान आदेश घेऊन येले समुद्र सुरेल गीत. मोहम्मद किशोरदा मुकेश या त्रिकोटेने लिजन त्रिकोटे नेहमीच दिदींचा आदर केलाय. नेहमीच महान समजलं तिने या लिजन सिंगरने. अर्थातच दिदी होत्याच 100तून नव्हे लाखातून करोडातून. दॅट इज अ 100 वर्षामधून या महान व्यक्ती जन्माला येतात. त्यांच्यापैकी दिदी लता मंगेशकर भारतरत्न. 60 धावांचं लक्ष आहे. 12 धावांची सरासरी प्रत्येक षटका मागे आणि ती जोडी पहिल्या मॅच मध्ये असफल ठरली होती. तीच असफल जोडी पुन्हा एकदा ओपनिंगला प्रारंभ करण्यासाठी कोपरखेडणे 11 कोपरखेडणे या टीम कडून कबलजीत सिंग रंधवा अलॉंग विथ गौरव बडवे. स्ट्राइक इन कबलजीत सिंग रंधवा. सरदार नेहमीच असरदार झालाय 2 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये, 4 वर्षाचा, 5 वर्षाचा अलग केला. किती विक्रम आहे त्याच्या नावावर. किताब मॅन ऑफ द सिरीजचे भरपूर आहेत. 6 चेंडू 6 षटकार, 6 चेंडू 5 षटकार हा विक्रम कोपरखेडणे प्रीमियर लीग मध्ये केला असता. जाणूनपूर्वक त्यांनी तो 6वा षटकार खेळला नाही जेणेकरून गोलंदाजाचं ते मनोबल खचलं जाऊ नये. उद्देश होता कबलजीत सिंग रंधवाचा. कोपरखेडणे प्रीमियर लीग. गणेश द एक्सपर्ट मॅन ओव्हर द 40 एज 40च्या पलीकडे गेलाय पण ती धमाक तीच रग शरीरामध्ये नसनासमध्ये भिनलेले गणेशच्या. मॅन्डेज पॉवरचं पहिलं ओव्हर घेऊन गोलंदाजाच्या मार्गावर सारसोले एलिम कडून समोर कबलजीत सिंग रंधवा. ग्रेट बॉलिंग एक्सपिरियन्स आहे, हा अनुभव आहे. व्हॉट अ लवली बॉलिंग आहे. बिट केला पहिल्याच मोठ्या फलंदाजाला. अर्थातच कबलला डाट या अपेक्षित आहे सुरुवात. एक्सपिरियन्स आहे मित्रांनो. दॅट इज अ लवली बॉलर. व्हेरायटी क्वालिटी गोलंदाज आहे. विविधतेपूर्ण टाकणारा चेंडू. नाव आहे गणेश मडवी. डबल माइंडेड मध्ये द्विधा मनस्थितीमध्ये मन मात्र पूर्ण केले नव्हते स्ट्रोक खेळण्यासाठी. काय करू, एक्स्ट्रा कबलला जाऊ का कुठे जाऊ या द्विधा मनस्थिती डबल माइंडेड मध्ये मिस टायमिंग स्ट्रोक गेला. शॉर्ट मिड विकेट भिजनेला सिंगल घेतली. खातं खोलतं कबल स्वतःच टीमला खातं खोलून जात एक सिंगलने. बिन गडी बाद एक टार्गेट 60 जिंकेल तो
जाईल सुपर 6 मध्ये जाऊन मिळेल दिनेश 11 नेरुल या टीम बरोबर. दुसरा संघ दिल्ली स्मृती चषक सीझन 54 मध्ये प्रेझेंटेड बाय श्रीकृष्ण मित्र मंडळ दिवा कोलीवाडा. काय आयोजन आहे, दमदार, वजनदार, शानदार. ग्रेट शॉट, लुक एट दॅट, व्हाट ऍक्शन. हा हा हा, सुपर्ब शॉट यार. स्लाग सिप. 4 रन. रंगीले कैसा जादू किया घुटने टेक, तमाशा देख. स्लाग सिप. क्लियर टू स्क्वेअर लेग विजन. 4 रन. गौरव. Full touch properly, low full touch, good stop, absolutely good fielding is there. Viraj Tandil. Shot मिडाबला इनसाइड सर्कल गेला, कुठे झेप घेतली. डेडिकेशन आहे, हे चपलता पाहिली. सेम जस्ट लाईक हिज फादर उदय. द हॉनर ऑफ द क्रिकेट सारसोले टीम. कुशल. पहिल्या ओव्हरचा पुढला चेंडू गणेश. ग्रेट बॉलिंग आहे. सुपर्ब एक्सपेरियन्स अनुभव. अपसाईडच्या कसं बाहेर येतो ना, कसा चेंडू त्याच्या समोर टिचून काढतो, हातामध्ये येतो ते गुफरांच्या डाट. बेहतरीन कशमकश. आजच्या घडीतला सर्वोत्तम फॉर्म मध्ये असलेला फलंदाज. ही जबरदस्त जुगलबंदी. एक्सपिरियन्स परचेस टॉप क्लास बॅट्समन गौरव. चांगली सुरुवात. मी म्हटलं तर मॅच अनोख्या अंदाजामध्ये पाहायला मिळेल. शेवटची 60-65 आणि नेमक्या धावा झाल्या 60. मॅच अनोख्या रूपामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल. चांगल्या ओव्हरची समाप्ती. का मॅन्डेट पॉवर प्लेचं ओव्हर टाकलं, खरोखर तारीफ करायला आहे. धावा फक्त दिल्या 6 बिनगडी बाद. आणि माझे परम मित्र प्रकाश सांगतात का स्पीडअप करावा लागेल. हे सांगा तुम्ही. जरूर आम्ही सांगतोय का स्पीडअप करा. थोडं टॉस जिंकल्यानंतर मी म्हणणे धाडशी निर्णय मला, कारण वातावरण बदलणार होतं. हे कॅप्टनला माहित नक्कीच होतं, परंतु चेसिंग व भर असतो कुपरखेने 11. सुयक स्मृती चषक फायनल बिग मॅच. सेम एन्व्हायरमेंट. बिग मिस्टेक दिस टाइम. त्यावेळेला दॅट टाइम बिग मिस्टेक, बट तरी चूक मात्र मला तर होईल का सामना खेचीन ये बात की बात. पहिला ओव्हर सूर्य के वातावरण अनोख्या अंदाजाने संपवलं. गणेश मडवीने धावा दिल्या फक्त 6. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा बनवायच्या आणखीन 54. 54 रन्स रिक्वायर्ड टू एंटर द सुपर 6. चला स्पीडअप करा. विराज, हे वेळ तुम्हाला आमचा मंडळ देणार नाही. डोंट बी स्पेंड एक्स्ट्रा टाइम. हे स्पष्ट दिसते कोणत्या प्रमाणे, कारण आंतरराष्ट्रीय या गोष्टींचा मात्र दंड आकारला जातो. नो नो नो, ऍब्सोल्युटली इज रॉंग. यावेळेला तुम्हाला हे वेळ मात्र आमच्या कमिटीकडून देण्यात येणार नाही. या अंपायरांना मात्र तिथे सक्त ताकीद द्यावी लागेल. 24 चेंडू आणि 54 धावा. गोलंदाच्या मार्गावर विराज. पॉइंट कव्हर शॉट एक्सट्रा लिमिट ऑफ शॉट मिड विकेट. 54 धावांची आवश्यकता. 24 चेंडू. समोर आहे गौरव. एक्स्ट्रा टाइम मात्र घेऊ नका मित्रांनो. अंधार पडत चाललेला आहे. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग. वाईड +1 अशा 2 धावा. खरोखर खराब चेंडू. पहिला चेंडू रिलीज केला वाईड. 2 धावा मिळतील स्कोर बोर्ड मध्ये. यावेळेला कुपरखेडे 11 कुपर धावसंख्या मात्र बिनगडी बाद पोहोचते 8 वरती. 2 पंचामध्ये बातचीत होते. याच्यानंतर काय निर्णय होईल ते पाहूया. ऑफिशियली अंपायर आहेत जुगावचे आमचे विनोदजी भगत आणि सारसोलेचे नामवंत असे दोन्ही पंच आहेत गुरुनाथ पाटील. आणि मागच्या 2 आठवड्याने त्यांनी एक आपल्या अंपायरिंगचे एकच दाखवलं होतं. वाईट +1 अशा 2 धावा येत आहेत. धावसंख्या स्कोर मध्ये 8. हा इथे आणखीन एक वेगळ्या दिशेने चेंडू टाकण्याचा प्रयत्न. ही लेंथ रोखून द्यायला या दिशेपासून जो भरकटला तर सामना मात्र लवकरात मध्ये टाकून जाईल कोपरखेडण्याच्या पदरामध्ये 11च्या. आणखीन एक वाईड.
एकने धावसंख्या जाते 9 वरती. 12 धावांच्या सरासरीने रन रेट रिक्वायर्ड सामना जिंकण्यासाठी. 60 धावा 5 ओव्हर मध्ये तब्बल बनवायचे आहेत कोपरखेळणे 11 कोपरखेळणे. मिथून वैती हा वेळ स्पष्ट नजरेत येतोय आणि कोर कम्युनिटीकडून आम्हाला सांगण्यात येतं की आज जास्त वेळ घेऊ नका अन्यथा पेनलाइज केला जाईल. राईट आर्म ओव्हर द विकेट विराज. राईट आर्म राऊंड द विकेट. सुपर बिहार जे सुटलाय. याच्यानंतर एक्स्ट्रा टाइम मैदानामध्ये जर घेतला तर 2 धावांची पॅनलाइज केला जाईल सारसोले 11 सारसोले संघाला. हे लक्षात असू द्या. काय जॉब केलाय विकेटच्या पाठीमागे. मोठी किमती विकेट मिळत होती जाल्यात अडकत होती विराजच्या. याच्यानंतर ज्यादा अतिरिक्त जर टाइम आढळल्यास तर मंडल 2 धावांची पेनलाइज करू शकतो फिल्डिंग करणाऱ्या टीमला. हे लक्षात असू द्या. डाक चेंडू वाईट दोन टाकणे डाक. स्ट्रोक आहे नॉट फाइन द गेम. शॉट कव्हर इज विजन एल है. फलंदाज शतरक्ष आहे प्रदीप पडे. नॉट फाइन द गॅप. थेट गेला बरोबर हातामध्ये. चेंडू डॉट. 2 वाईट नंतर 2 डॉट. कमालीची वापसी. ही वापसी अपेक्षित आहे सरसोले 11 सरसोले संघाला. राईट आर्म राऊंड द विकेट. क्लासिकल शॉट यार. व्हॉट अ फ्लिक. जस्ट लाइक द सर विमन रिचर्ड्स. स्टाइलिश शॉट ओव्हर द वाइडी स्क्वेअर लेग. 6 रन. एक अफलातून शस्त्र काढलं फ्लिक. इथे ऑफ साइड वाईड वाईड करावं दिलं या चेंडूवर. खूपच खराब चेंडू टाकले. 3 अतिरिक्त चेंडू टाकतोय विराज. सुम्मा दर्जाचं प्रदर्शन जे कमावलंय गणेशने. कारण संकट मोचक अशी खेळ केले. धावा भरपूर जमून दिल्या. त्याच्यावर पाणी फिरेल का गोलंदाज. त्या दिशेने गोलंदाजी चालले. अतिरिक्त 3 चेंडू वाईड 3 टाकले या ओव्हर मध्ये. ओव्हर क्रमांक दुसरा चालू आहे. गोलंदाज मार्गावर आहे विराज तांडेल. बॉलर बॅक टू ड्राइव्ह स्ट्रेट ड्राइव्ह. डाऊन काउंटर खराब पब्लिक झाला. त्या संधीचा फायदा घेता आला नाही. यावेळेला दुसरी धाव अपेक्षित होते. गौरवला काढायची होती असं दिले होती. त्याच्यानंतर थांबवलं. बॅट नंतर माझ्या धावा येतील. डोंट वरी मित्रा. सांगितलं मनातले मनात चेहऱ्यावरती बॉडी लँग्वेज मधून कबड्डी सिंगल मिनिट धावसंख्या जाते पुढे. धावसंख्या आहेत 17. 3 गडी बाद 17. सेकंड इन प्रोग्रेस. इथे मात्र बीट केलाय कबड्डी सिंगला. चांगला चेंडू. जेवढे चेंडू टाकले ते अतिशय दर्जेदार टाकले. फक्त विचार सोडला 3 अतिरिक्त वाईडचा. बॉलिंग वर जाताना विराज तांडेल. ही कमिंग बॉल टू कमेंट्री बॉक्स एंड. समोर आहे कबड्डी सिंग रंदा. डेंजरस प्लेअर अँड मुख्याच्या श्रेणी. माझा सामना लवकरात उद्ध्वस्त करण्याची क्षमता राखतो. ती मनगटात ताकद आहे कबड्डी सिंग रंदाच्या. सुपर बॉलिंग आहे. गुडलंड पप्पानंतर मात्र लो राहिलेला बॉल गेला बॅटच्या खालून सरळ हातामध्ये विकेट कीपर गुफरान. धाव मात्र मिळत नाही. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावा जमवल्या. 12 धावांची आवश्यकता होती. मात्र धावा लागल्या 8.5 धावांच्या सरासरीने 17 बिनगडी बाद. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 43. 18 चेंडू 43. द्यावं लागेल आणि एका फलंदाजाला तितकीच नेटाने त्याला साथ द्यावा लागेल तरच पॉसिबिलिटी आहे, शक्य आहे. अदरवाइज वी से द बाय बाय इन दिस सिरीज. जो जिंकेल तो सुपर 6 मध्ये जाणारा दुसरा टीम पाहायला मिळेल. ते पाहायला मिळेल कोणता संघ ते सांगणं कठीण आहे. क्रिकेट आहे. अनिश्चिततेचा खेळ आहे. भरपूर भरलेला आहे अनिश्चितता. गेम ऑफ चान्स. गुफरान द बॉलिंग बार. 18 चेंडू आणि 43 धावा. हे लक्ष आहे. समीकरण समोर कोपर खेळणे 11 कोपर खेळणे. बेस्ट बॉलर ऑफ द गुफरान. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट टू गौरव.
वळवलाय परंतु धाव मात्र मिळेल या घोषित क्षेत्रामध्ये. गौरवला सिंगल धावसंख्या जाते पुढे 18 धावा लागते स्कोर भोवती. 42 धावांची आवश्यकता आहे. चेंडू 17 चेंडू 42 दोन तडाखे आले तर सामन्यामध्ये वापसी करू शकतो डेफिनेटली. आणि ती क्षमता आहे दोन्ही फलंदाजाकडे. येणारा अनिकेत आहे, अजिंक्य आहे, मयुरेश आहे, जीवन गोपाळे मसलमॅन. ग्रेट बॉलिंग, सुपर बॉलिंग, स्विंग इन द मिस. टप्पा गुंडने स्विंगला मिस केलाय, बीट केलाय गौरव बर्देला. सिंगल फक्त मिळते. सिंगलने जास्त नुकसान होणार नाही सारसोले एलिमेंट सारसोले संघाचं. सिंगलने धावसंख्या पोहोचते 19 वर. लक्ष आहे 60 धावांचं टार्गेट ठेवलंय. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसरा ओव्हर आपलं पहिलं टाकताना सारसोले एलिमेंट सारसोले गुडफ्रान खान इन द बॉलिंग पार्ट. लेफ्ट हँड उर्दू विकेट टू गौरव. ऑफसाइड ऑफ स्टंप. या गोष्टी टाळाव्या लागतील. घुसून खेळणं मी म्हणलं सेन्सर विकेट आणि कोणा तरी मात्र हा जिकरीचा खेळ केला. धाडस दाखवायला लागेल अन्यथा ती सरासरी रन रेट रिक्वायर्ड ती वाढत जाणे. दडपण येईल, प्रेशर वाढेल. लेफ्ट हँड उर्दू विकेट. ग्रेट बॉलिंग यार. टॅच आउटसाइड एक अँड इज गॉन. फलंदाज बाद. फिंगर इज गॉन अप. सहाय्य घेतोय या वेळेला विनोद भगत जे अंपायर आहेत. गुरुनाथ पाटील या अंपायरची नक्की लागले काय. सहाय्य घेतलं जातं, बातचीत होते, इतगुज केले जाते, त्याच्यानं डिसिजन मात्र आमच्यापर्यंत पोहोचवतील दोन्ही अंपायर. तोपर्यंत थांबूया. बॅटला नक्की लागले का हे मात्र इथून सांगणं कठीण आहे. आणि येस बॅट्समन बॅटर इज अ सेफ नॉट आउट. निर्णय देण्याचा अधिकार आमच्या कोर कमिटी दिले. जे अंपायर आहेत तर सुरक्षित आहे, परंतु वेगळा खेळ करायला लागेल. इथे खामोश आहे. डगआउट मध्ये पिन ड्रॉप सायलेन्स. कोपर खेळणे 11 कोपर खेळण्याचे, कारण एकही गडही बाद झाला नाही परंतु धावा मिळत नाही. येस ही अपेक्षित आहे. क्षमस्व मागितलाय का माझ्याकडून जो निर्णय दिला होता तो चुकीचा होता. लेफ्ट हँड उर्दू विकेट गुफरान. सुरेख बॉलिंग ऑफ साइड ऑफ स्टंपला कडक गोलंदाजी आहे. हा एक्सपिरियन्स आहे. अनुभवाच्या जोरावर त्याने जेरीस आणले गौरव बर्देला. 5 चेंडू आतापर्यंत टाकले, त्याच्यापैकी फक्त 2 धावा सिंगलने खर्च केल्या. लास्ट डिलिव्हरी थर्ड ओव्हर. कुठे मॅच होते आणि कुठे चाललेलं आहे. ऍब्सोल्युटली रॉंग वे. कोपर खेळणे 11 कोपर खेळणे. सुपर बॉलिंग आहे. ऍब्सोल्युटली ग्रेट बॉलिंग. अनदर इज अ टप. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एकदम कंजूशी गोलंदाजी. 2 धावा खर्च केल्या गुफरान खानने आणि मात्र जागीच ठेवलं गौरव बर्दे सारख्या एक शास्त्रशुद्ध टेक्निकली स्ट्रॉंग बॅट्समनला. 19 धावा बिन गडी बाद. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41. 12 चेंडू 41 धावा. जवळजवळ सामना निसटतोय का काय. निसटलेला सामना कित्येक वेळेला गवळजीत सिंग रणवा आणि गौरव बर्देने एक हाती जिंकून दिलेले आहेत. पण ती भूमिका कोण उठवेल. 12 चेंडू 41 धावा. अध्यक्ष प्रॉपर पाहण्यासारखा दुसरा गत्यंतर नाही विराजला. मस्त पैकी गेला हा. उलांडून डोक्यावरून विराजच्या छरण. मित्रांनो असं सांगणार षटकार बॅटमधून आला. परफेक्ट मिळत जातो बॅट आणि लाफ्ट ओव्हर द लॉंग ऑन विजन एरिया. 6 रन. समीकरण 11 चेंडू आणि 35 धावा. 11 चेंडू 35 धावा. पुण्याचा जे मार्ग बरा आहे आपलं पहिलं आणि संघाकडून 4था ओव्हर टाकण्यासाठी प्रदीप बडे उंचीचा फायदा घेतला पहिल्या मॅच मध्ये. रायझिंग केले बॉल पण रायझिंग न करता इथं फुलेनंतर चेंडू त्यावर ताम मारला आणि भिरकावून दिला लॉंग ऑनच्या डोक्यावर षटकारासाठी. क्लास शॉट. व्हाट अपर करियर. आजच्या दिवसातला सर्वाधिक देखणा फटका. बॅक टू बॅक 2 षटकार. मी म्हटलं हातून
गॉड यार, छे छे छे. आता तरी जेव्हा हातातून सामना जायला गेलेला कसा जवळ आणायचा, कसा जिंकून द्यायचा, हे मात्र समीकरण जुळलेलं आहे. बरोबर कबड्डी रणवाच्या संयम ठेवला. जी वेळ होती वाईट, ती वाईट वेळ चला स्पीडअप करा. मी विनंती करतोय, एक्स्ट्रा टाइम घेऊ नका. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23. 9 चेंडू 23. काय सलग 3 षटकार. हे चेंज करायला भाग पाडला प्रदीप बडेला. जसं भाग पाडलं तर युवराज सिंगने ब्रॉडला वाईट प्रेशर, हे प्रेशर, हे अतिरिक्त प्रेशर घेतला मी गोलंदाज म्हणेन प्रदीप बडेने. 3 सलग षटकार मारल्यानंतर चेंडू मात्र वळाला अफसरच्या बाहेर. दिशा पाहिली गुरुनाथ पाटील आणि तिथेच मात्र दिशाने चेंडू घोषित केलं. वाईट +1. 2 धावा मिळतील कोपरखंड 11 कोपरखंडच्या धावपकांमध्ये स्कोर बोर्डती. धावसंख्या 39. येणारे चेंडू आहेत 9 चेंडू आणि 21 धावा. व्हॉट अ मॅच यार. रंगतदार उत्कटता भरतात मॅच सामना. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, हे प्रेशर, हे जरूर चेंज केलं, बदली केलं, उपयोग झाला नाही. आणि एक हिदायत दिली, ताकीद दिली. डोंट बी अटेम्प्ट द नेक्स्ट टू बाउन्सिंग, अदरवाइज इज लॉ ऑफ द इंटरनॅशनल काउन्सिल. आंतरराष्ट्रीय परिषदेने जो नियम दिलाय त्याचं आम्ही अंमलात आणू, अंमलबजावणी करू अशी ताकीद दिली बाउन्सिंगची. राईट टप्पा पुन्हा तसंच होते प्रदीप बडे. राईट फ्रॉम द विकेट टू कमलजीत सिंग. सुपर ही प्रॉपर लेंथ आहे. लवली बॉलिंग आहे. स्विंग इन द मिस. बरोबर टप्पा पडला बॅकलेनचा. टप्पाने वळण घेतलं, स्विंग घेतली. ही जाती होती बोटाला रोल करताना बॉल वरती. सुपरली बॉलिंग आहे. टप. 8 चेंडू आणि 20 धावा. 8 चेंडू 20 धावा. 2 चेंडू अतिशय महत्वपूर्ण असतील. व्हेरी क्लोज द सिली पॉइंट. मित्रा, मिथून माहिती, बी केअरफुल. राईट राऊंड द विकेट. सुरेख चेंडू दडपण आला यावेळेला बॅटिंग करताना. कारण क्लोज फिल्डिंग आणि सिली पॉइंट हे दडपण असतं आणि ते दडपण घेतले मी म्हणेन, कारण 2 सलग चेंडू मात्र सोडले निर्धाव. 7 चेंडू आणि 20 धावा. काय मॅच आलाय. कधी फिल्डिंग करणं, कधी बॅटिंग करणं, असा दोन्ही स्थितीमध्ये मॅच चाललाय. आजचा शेवटचा स्मृती चषक 2022 सीझन 24-54 मध्ये कोपरखेडने 11 कोपरखेड टार्गेट चेस करताना 60 धावांचा. राईट ऑफ द विकेट. ग्रेट बॉलिंग यार. 3 चेंडू मात्र एन चेंज केल्यानंतर कमालीची वापसी केली. ओव्हर संपलंय 4थं. 19 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 19 धावा. हे मित्रांनो मॅच आहे. हा क्रिकेट आहे. आणि चित्तपणा भरून भरलाय ते पाहिलं. 3 चेंडू उडवून दिले तेव्हा वाटलं होतं मॅच फिनिश करील, पण तसं नाही. कारण या सैन्याच्या रंगामध्ये बदलत गेणारा जर खेळ कोणता असेल त्याचं नाव अर्थातच क्रिकेट. 6 चेंडू 19 धावा. आदेश. सहा चेंडू 19 आणि त्याच्यावर विश्वास ठेवला. का ठेवू नये गुफरानवरती विश्वास, कारण त्याने 3रं ओव्हर असं टाकलं होतं जर मॅच मध्ये तारून आणलं होतं टीम सारसोले संघाला. गुफरान खान इज वन्स अगेन इज द लास्ट ओव्हर. 6 चेंडू 19 धावा. 6 चेंडू 19 धावा. समोर आहे गौरव बडदे. ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग ज्याने गाजवले त्या फलंदाज समोर लक्ष आहे. समीकरण जिंकण्यासाठी कोपरखेडने 11 कोपरखेडने 6 चेंडू 19 धावा. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. फुल टच प्रॉपर. ये है टेक्निक, ये है बलस्तान, हा प्लस पॉइंट. टायमिंग वर मारतो हा गौरव. टायमिंग वर रन परफेक्ट मिळाला बॅट अँड ओव्हर द लॉंग ऑफ प्रिझन एरिया. 6 रन. काय मॅच आणले. 5 चेंडू 13. अफलातून उत्कट सिंगेला पोहोचत चाललेल्या प्रेक्षकांच्या, त्या लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. 5 चेंडू 13. हेलिकॉप्टर प्रॉपर उडताना इथे चेंडू जाईल. बिराज आहे क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. सिंगल मिळते. येणार चेंडू 4. 4 चेंडू आणि 12. मॅच जर बरोबर झाली तर सुपर ओव्हर खेळायला लागेल अंधारामध्ये. त्यासाठी जास्त वेळ
12 धाबा 4 चेंडू. वाट कशमकश उत्कंठ सिगेला पोचत चाललेल्या वाट लवली उत्कंठावर्धक मॅच. सुपर सिक्स मध्ये पोहोचण्यासाठी चाललेली जीवाची धडपड. हॅट्रिक ने 4 चेंडू 12 धावा. एक्झॅक्टली आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी दिली सरदार असरदार कवरजीत सिंग रणवा. लाप इज अ परफेक्टली लॉंग अँड लॉंग ऑफ 6 रन. 6 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू 3. काय मॅच यार. एकही गडी बाद झालेला नाही. संपूर्ण विश्वास ठेवला दोन्ही आघाडीने स्वतःवरती. दांडगा नतीजा 2 चेंडू 3 चेंडू आणि 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. ज्या गोलंदाजाने गोपराने आपलं पहिलं तिसरं टीम कोण टाकलं फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या त्याच गोलंदाज चढवला भयानक हल्ला. षटकार सिंगल षटकार. 3 चेंडू शिल्लक. धावा करायच्या आहेत सुपर 6 मध्ये पोहोचण्यासाठी 6. व्हॉट अ प्लेड यार. गौरव बर्दे आणि कवरजीत सिंग रणवा. व्हॉट अ सुपर आउटस्टँडिंग इनिंग. अँकर इनिंग बोथ ऑफ. टर्न केल्यास पूर्ण पण मिड ठिकाणी क्षेत्र एक सिंगल काढली तर दुसरी धाव अपेक्षित होती का. नक्कीच पोहोचलाय का नाही. इथे अंपायर डिसिजन इज सेफ. 2 चेंडू 4. काय मॅच चालली यार. व्हॉट अ लवली मॅच. लास्ट मॅच ऑफ द टुडे. श्रीकृष्ण मित्र मंडळ दिवा कोलीवाडा प्रेझेंटेड दिल्ली स्मृती चषक 2022 हा थरार. शेवटचा मॅच अतिशय रोचक स्थितीमध्ये. रोमहर्षक मॅच. 2 चेंडू 4 धावा. धडकणे तेज व्हायला लागलेली आहे प्रेक्षकांची. सेम परिस्थिती पहिल्या मॅचची तीच. समोर आहे कवरजीत सिंग रणवा. गुफरान खान कमिंग बॉल टू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टू कवल. फटकाच पेपर एक्स्ट्रा समोरच्या ठिकाणी मात्र इथे झेल. हो हो हो. कॅचेस विन द मॅचेस. विश्वास बसत नाही कवरजीत सिंगला. नॉट फाइंड द गन. एक्झॅक्टली द सुपर कॅच टेकन ऑफ द टीम एक्स्ट्रा कव्हर. रमजान टेकन ऑफ द कॅच ॲट फर्स्ट विकेट. अतिशय मोक्याच्या क्षणी मात्र विकेट देऊन गेला. मी म्हणलं फुल टच होती. लाभ करत होता. पॅरलला गेला बरोबर तिथे झालं विनून बसला होता रमजान नावाचा शतरक्षक. कॉट रमजान बोल बाय गुफरान खान. पहिली एकमेव सफलता अतिशय क्रुशियल मोमेंटला. 1 चेंडू आणि 4 धावा. व्हॉट अ सुपर डुपर मॅच. दॅट इज अ सेन्सेबल मॅच. व्हॉट अ सुपरबली गेम. 4 धावांची आवश्यकता. 1 चेंडू आणि समोर आहे गौरव बर्दे गुफरानच्या. हा अंगाला शहारे आणणारा चित्त थाऱ्यावर नाही चित्त थरारक मॅच. फटका चांगला परंतु क्षेत्ररक्षक मात्र होत ते डीप. 1 चेंडू 4. थोडा वेळ थांबा मित्रांनो कारण त्या बरोबर कारण तिथे जर लागला प्रेक्षकांना मी विनंती करतो तिथं थांबवा प्रेक्षकांना कारण क्रुशियल मुवमेंटला मॅच आहे. पॉइंटला फटका गेला कव्हरला गेला तर आमच्या भगिनी आहेत त्या भगिनीला माझी विनंती आहे ताई पटापट चला. अतिशय क्रुशियल मुवमेंटला मॅच आहे. 1 चेंडू आणि 4 धावा. 1 चेंडू 4. गुप्तांच्या समोर गौरव. हो हार्ड लक मी म्हणेन. काय मॅच होती यार. ती इथे दुसरी धाव काढली इथे तिसरी धाव होईल का. तिसरी धाव काढली तर सामना हा होईल सुपर ओव्हर. तसं झालेलं नाही. हो लक्ष दिलं असतं तर 3 धावा अपेक्षित होता. 1 धावांनी मात्र हुलकावणी दिली. हाडला कोपरखेडणे 11 कोपरखेडणे मॅच आणली होती पण अशा आणलेल्या मॅचेस कित्येक वेळा मात्र गमावून बसलाय कोपरखेडणे 11 कोपरखेडणे. त्याच्याच पैकी हा मॅच. दोन्ही टीमला मी विनंती केली हस्तुलंघन करायचं. सुपर 6 मध्ये पोहोचणारा दुसरा टीम हा खेळ केला. गौरव बर्दे अँड सरदार असरदार कवरजीत सिंग रणवा. वेल प्लेड यार. जसं तसं तोड नव्हती केलेला पण मॅच हारलाय. मन जिंकले. दोन्ही सलाम मिळले. मॅन ऑफ द मॅच ज्याने पहिल्या इनिंग मध्ये खेळताना सारसोले 11 सारसोले संघाला एक स्कोर मिळवून दिला. धावा मिळत नव्हत्या. येस डेफिनेटली गोलंदाज ही सामने जिंकू द्या. आम्ही तारीफ करतो गणेशजी परंतु मॅचचा
गोलंदाजी टाकताना तिसरं